नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 22 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून रहमतपूरसह परिसरात प्रचंड नुकसान। रहमतपूर कोरेगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी, पोलीस पाटलांनी सुरळीत केली वाहतूक। रहमतपूर शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याच्या प्रचंड तडाख्याने हजारो झाडे उन्मळून पडली। त्यामुळे महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्या तुटल्या असून अनेक ठिकाणी खांब वाकले आहेत। महावितरण कंपनीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे। शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे। खंडाळा शिरोळ राज्यमार्गावर बोरीव गावानजीक रस्त्यावर झाडे पडल्यामुळे रहमतपूर कोरेगाव वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। ग्रामीण भागात देखील मोठे नुकसान झाले आहे। राज्यमार्गावर झाडे पडल्याचे समजताच रहमतपूरचे पोलीस पाटील दीपक नाईक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील झाडे बाजूला घेतली। सुमारे अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात त्यांना यश आले। कोरेगाव रहमतपूर रस्त्यावर झाडे पडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनधारकांनी आणि बोरीव येथील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत रहमतपूर पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे माहिती दिली। मात्र पोलीस अधिकारी अथवा वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी घटनास्थळाकडे वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी वेळेवर घटनास्थळी पोहोचले असते तर वाहतूक कोंडी फोडण्यास यश आले असते। तसेच लवकरात लवकर रस्ता खुला झाला असता अशी माहिती वाहनधारकांनी दिली। नवनवीन संकल्पना राबवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासात योगदान द्यावे। राज्यपाल रमेश बैस राजभवन येथे घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक। प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नवनवीन संकल्पना राबवून राज्याच्या विकासामध्ये योगदान द्यावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले। महाबळेश्वर येथे राजभवनामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी दुपारी 4 वाजता प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी राज्यपाल यांच्या सहसचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल, जिल्हा उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प उपक्रम यांचा सखोल आढावा घेत असताना राज्यपाल रमेश बैस यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यटन, विकास, बांबू लागवड आदी विषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास यासाठी राबवण्यात येत असलेल्या मॉडेल स्कूल या उपक्रमाबाबत माहिती घेतली। जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी एकात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक, पर्यावरण पूरक पर्यटन विकास आराखडा राबविण्यात येत असून यामधून किल्ल्यांचा विकास करत असताना ॲक्वालॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची मदत घेण्यात यावी अशी सूचना राज्यपाल बैस यांनी केली। बांबूपासून धागा तयार करण्याच्या दृष्टीने प्रकल्प राबवावेत अशा सूचना राज्यपाल बैस यांनी यावेळी दिल्या। जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी जिल्ह्याचा संपूर्ण आढावा सादर केला। पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाबाबत माहिती दिली। जिहेकटापूर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील रामोशीवाडी ते जायगाव बंदिस्त जलवाहिनीच्या सर्वेक्षणास प्रारंभ, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण। गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहेकटापूर उपसा जलसिंचन योजनेद्वारे कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी ते जायगाव या डोंगर पायथ्यावरील गावांना स्वतंत्र बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी दिले जाणार असून त्याच्या सर्वेक्षणास बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे। खिरकंडी या कोयना पुनर्वसित गावापासून अभियंत्यांच्या तज्ज्ञ पथकाने सर्वेक्षणास सुरुवात केली। यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहेकटापूर उपसा जलसिंचन योजनेद्वारे रामोशीवाडी, भाटमवाडी, खिरकंडी, शेलटी, वाघजाईवाडी व जायगाव या डोंगर पायथ्यावर असलेल्या गावांसाठी वर्धनगडाच्या पायथ्याशी असलेल्या वालोपासून स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्य सरकारने त्यासाठी तरतूद देखील केली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी त्यासाठी विशेष सहकार्य केले आहे। कोरेगाव मतदारसंघाला 2 TMC पाणी देण्यामध्ये या योजनेचा समावेश देखील करण्यात आला आहे। नामदार महेश शिंदे यांच्या सूचनेनुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून नवीन योजनेचे सर्वेक्षण केले जात आहे। खिरकंडी येथून या सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे। जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांच्या या तज्ज्ञ अभ्यासकांमध्ये समावेश असून ते त्यांना प्रकल्पाविषयी माहिती देत आहेत।
खिरकंडी ग्रामस्थांनी या तज्ज्ञ मंडळीच्या अभ्यास पथकाचे स्वागत केले। टप्प्याटप्प्याने सर्वच गावांचे सर्वेक्षण केले जाणार असून ऐन उन्हाळ्यात निर्माण होणारी परिस्थिती लक्षात यावी म्हणून मे महिन्यामध्ये सर्वेक्षण केले जात असल्याचे जलसंपदा विभागामार्फत सांगण्यात आले। लवकरच याबाबतचा सविस्तर आणि वस्तुनिष्ठ अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाणार असून त्यानंतर या योजनेच्या कामाला सुरुवात होईल असेही त्यांनी स्पष्ट केले। कोरेगाव नगरपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा। कोरेगाव नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक असलेल्या प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मध्ये गेले 2.5 वर्षामध्ये 1 रुपयांचा विकास निधी देण्यात आलेला नाही। राज्य सरकार जिल्हा नियोजन समितीमार्फत आलेला निधी देखील जाणीवपूर्वक देण्यात आला नाही। राष्ट्रवादीचे नगरसेवक असल्याने नगरपंचायतीमधील सत्ताधारी आणि प्रशासन जाणीवपूर्वक अन्याय करत आहे। माहिती अधिकार कायद्याखाली मागितलेली माहिती न देता अर्ज महिनोन्महिने पेंडिंग ठेवले जात आहेत। एकूणच नगरपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरकारभार सुरू आहे। नगराध्यक्षा व मुख्याधिकारी त्यास जबाबदार आहेत, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते नगरसेवक हेमंत बर्गे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रीतम बर्गे व सामाजिक कार्यकर्ते दिनेश हनस यांनी केली। नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगरसेवक हेमंत बर्गे यांनी बुधवारी सायंकाळी 5:15 वाजता पत्रकारांशी संवाद साधत नगरपंचायतीच्या गैरकारभाराचा पाडाच वाचला। नगरसेवक असून देखील माहिती अधिकारी कायद्याखाली केलेल्या अर्जाला केराची टोपली दाखवली जात आहे। एकाही अर्जाची माहिती दिली जात नाही। नगराध्यक्षा दीपाली बर्गे व मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी मनमानी कारभार सुरू केला असून गेले 2.5 वर्षात आमच्या प्रभागाला निधी देताना दुजाभाव केला आहे। माझा प्रभाग हा मागासवर्गीय लोकसंख्या सर्वाधिक असलेला प्रभाग असताना देखील या प्रभागावर अन्याय करत प्रभाग क्रमांक 1 व 2 मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे। जाणीवपूर्वक पिण्याच्या पाण्यापासून देखील आमचे प्रभाग वंचित ठेवले जात आहे। एकही पाण्याचा टँकर दिला जात नाही। सामान्य जनता आणि सामान्य कार्यकर्त्यांना सत्ताधारी गटात प्रवेश करण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा आरोप हेमंत बर्गे व प्रीतम बर्गे यांनी केला। प्रीतम बर्गे यांनी नगरपंचायतीच्या गैरकारभाराविषयी सातत्याने अर्जाद्वारे मागणी करून देखील माहिती दिली जात नाही। संबंधित कर्मचाऱ्यांकडे माहिती देण्यासाठी तगादा लावला तरी ते नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दबावाखाली आहेत। ते जाणीवपूर्वक माहिती देत नाहीत, असा आरोप केला। दिनेश हनस यांनी बॅटरी घोटाळ्याचा विषय पुन्हा एकदा उकरून काढत नवीन बॅटरी खरेदीकरता नगरपंचायतीमार्फत टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती। या प्रक्रियेत सहभागी झालेल्या व्यावसायिकांना त्यांची बयाना रक्कम परत दिली गेली नसल्याचा आरोप केला। केळी विक्रेते व अन्य विक्रेत्यांनी बॅटरी वितरक म्हणून टेंडर भरल्यानंतर त्यांची बयाना रक्कम मात्र देण्यास नगरपंचायतीला जमते। आमची रक्कम जाणीवपूर्वक दिली जात नाही। आम्ही सतत तक्रार करतो म्हणून आमच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप सनस यांनी केला। दरम्यान नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे व दिनेश हनस यांनी नगरपंचायतीमध्ये गैरकारभार सुरू असल्याचा आरोप करत याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून त्यांच्याच कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे। अर्ज आम्ही आज माहितीच्या अर्जाने माहिती मागण्याचा प्रयत्न करून माहिती मागितली आहे, तर आम्हाला कुठल्याही पद्धतीने माहिती भेटत नाही। तर सर्वसामान्य जनतेच्या किती अर्ज आले असतील कोरेगाव नगरपंचायतीला आणि किती निकाली काढले असतील ह्याचा बी जरा थोडासा जनतेने विचार करावा। या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने नगरपंचायतीमध्ये न्याय निवाडा केला जात नाही। कुणाचेही अर्ज बघितले जात नाहीत। डायरेक्ट आले की पोच द्यायची आणि इकडं कचरा कुंडीत टाकायची, एवढंच नियोजन या ठिकाणी केलं जातं।